नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही महत्त्वाच्या सामाजिक संस्था, संघटना, त्यांचे संस्थापक, त्यांची स्थापना कोणत्या वर्षी झाली, कोठे झाली हे पाहणार आहोत। हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। येणाऱ्या प्रत्येक एक्झामसाठी या टॉपिकवर एक तरी प्रश्न येतो। एक्झाम कोणतीही असो, हमखास या टॉपिकवर एक दोन तरी प्रश्न येतात। त्याच्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे पहा। चला तर मग सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला। तर पहिली महत्त्वाची सामाजिक संस्था आहे ब्राह्मो समाज। तर ब्राह्मो समाजाची स्थापना 20 ऑगस्ट 1828 मध्ये कोलकाता येथे झाली। तर ब्राह्मो समाज या संस्थेचे संस्थापक कोण होते? तर राजाराम मोहन रॉय। ओके, तर ब्राह्मो समाजाबद्दल आपण 3 महत्त्वाचे पॉईंट लक्षात घेतलेले आहेत, खूप महत्त्वाचे आहेत, लक्षात ठेवा। पुढची संघटना आहे परमहंस सभा। तर परमहंस सभेची स्थापना कधी झाली? तर 31 जुलै 1849 मध्ये। कोठे झाली? तर मुंबई येथे। परमहंस सभा या सभेचे संस्थापक कोण होते? तर दादोबा पांडुरंग तडखरकर। ओके, परमहंस सभा स्थापना 31 जुलै 1849 मध्ये, मुंबई येथे, संस्थापक दादोबा पांडुरंग तडखरकर। ओके, नेक्स्ट पुढची संस्था आहे आर्य समाज। आर्य समाजाची स्थापना केव्हा झाली? तर 7 एप्रिल 1875 मध्ये। तर कोठे झाली? मुंबई येथे। मुंबई येथे 7 एप्रिल 1875 मध्ये आर्य समाजाची स्थापना झाली। संस्थापक कोण? तर आर्य समाजाचे संस्थापक स्वामी दयानंद सरस्वती। ओके, पुढची संस्था आहे आर्य महिला समाज। तर आर्य महिला समाजाची स्थापना केव्हा झाली? तर 1882 मध्ये। कोठे? तर आर्य महिला समाजाची स्थापना पुणे येथे पंडिता रमाबाई यांनी केली। तर आर्य महिला समाजाचे संस्थापक कोण आहेत? तर पंडिता रमाबाई। ओके, नेक्स्ट शारदा सदन। शारदा सदन संस्था 11 मार्च 1851 मध्ये 1889 मध्ये स्थापना झाली मुंबई येथे। नंतर 1890 मध्ये ही संस्था पुणे येथे हलवण्यात आली। ओके, विधवा आणि अनाथ स्त्रियांसाठी सुरू केले। संस्थापक कोण आहेत? तर पंडिता रमाबाई। शारदा सदन ही संस्था 11 मार्च 1889 मध्ये स्थापना झाली तिची। नंतर 1890 मध्ये पुणे येथे हलवण्यात आली। या संस्थेने विधवा आणि अनाथ स्त्रियांसाठी महत्त्वाचं कार्य केलेलं आहे, लक्षात ठेवा। ओके, संस्थापक कोण? तर पंडिता रमाबाई। पुढची महत्त्वाची संस्था आहे सेवा सदन। सेवा सदन, तर सेवा सदन संस्थेची स्थापना केव्हा झाली? 11 जुलै 1908 मध्ये। कोठे? तर मुंबई येथे। नंतर 1909 मध्ये पुणे येथे शाखा। संस्थापक कोण आहेत? तर पंडिता रमाबाई। ओके, तर सेवा सदन या संस्थेचे संस्थापक पंडिता रमाबाई आहेत। सुरुवातीला 11 जुलै 1908 मध्ये मुंबई येथे मुख्यालय होतं। नंतर 1909 मध्ये पुणे येथे शाखा झाली। नेक्स्ट अनाथ बालिकाश्रम। अनाथ बालिकाश्रम स्थापना केव्हा झाली? तर 1896 मध्ये स्थापना झाली। विधवा स्त्रियांच्या शिक्षणासाठी हिंगणे पुणे येथे सुरू केले। संस्थापक कोण? तर महर्षी धोंडो केशव कर्वे। तर अनाथ बालिकाश्रम या संस्थेचे संस्थापक महर्षी धोंडो केशव कर्वे आहेत। स्थापना 1896 मध्ये झाली। पुढची महत्त्वाची संघटना आहे तर रामकृष्ण मिशन। रामकृष्ण मिशनची स्थापना 1 मे 1897 मध्ये झाली। ओके, बेलूर, कोलकाताजवळ पश्चिम बंगाल येथे। संस्थापक कोण आहेत? तर स्वामी विवेकानंद। रामकृष्ण मिशन संस्थापक स्वामी विवेकानंद आहेत। ओके, लक्षात ठेवा। पुढची महत्त्वाची संस्था आहे प्रार्थना समाज। प्रार्थना समाजचे संस्थापक कोण आहेत? तर डॉक्टर आत्माराम पांडुरंग तडखरकर। संस्थेची स्थापना केव्हा झालेली आहे? तर प्रार्थना समाजाची स्थापना 31 मार्च 1867 मध्ये मुंबई येथे झालेली आहे। खूप महत्त्वाची माहिती आहे, लक्षात ठेवा। पुढची महत्त्वाची संस्था आहे सत्यशोधक समाज। तर सत्यशोधक समाजाची स्थापना 24 सप्टेंबर 1873 मध्ये झाली। कोठे झाली? तर सत्यशोधक समाजाची स्थापना पुणे येथे झाली।
संस्थेचे संस्थापक कोण आहेत? तर महात्मा ज्योतिबा फुले. ओके, सत्यशोधक समाजाचे संस्थापक महात्मा ज्योतिबा फुले. पुढची महत्त्वाची सामाजिक संघटना आहे अभिनव भारत. अभिनव भारतची स्थापना केव्हा झाली? तर 1904 मध्ये नाशिक येथे. मूळ संस्था 1900 सावरकरांनी मित्रमेळा नावाची गुप्त संस्था स्थापन केली होती. या संस्थेचे रूपांतर 1904 मध्ये अभिनव भारतमध्ये झाले आणि या संस्थेचे संस्थापक आहेत विनायक दामोदर सावरकर. ओके, पुढची महत्त्वाची संस्था आहे भारत सेवक समाज. तर भारत सेवक समाजाची स्थापना 12 जून 1905 मध्ये झाली. कोठे? तर पुणे येथे. भारत सेवक समाजाचे संस्थापक कोण? तर गोपाळ कृष्ण गोखले. ओके, पुढची महत्त्वाची संस्था आहे स्वतंत्र मजूर पक्ष. तर स्वतंत्र मजूर पक्ष स्थापना केव्हा झालेली आहे? तर 15 ऑगस्ट 1936 मध्ये. कोठे? तर मुंबई येथे. संस्थापक कोण आहेत? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. स्वतंत्र मजूर पक्ष संस्थापक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. तर मुंबई येथे 15 ऑगस्ट 1936 मध्ये स्थापना झालेली आहे. ओके, पुढची महत्त्वाची संस्था आहे पीपल्स एज्युकेशन सोसायटी. तर पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना 1945 मध्ये झालेली आहे. संस्थापक कोण आहेत? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. नेक्स्ट, बहिष्कृत हितकारणी सभा. तर बहिष्कृत हितकारणी सभा स्थापना 20 जुलै 1924 मध्ये झालेली आहे. तर कोठे झालेली आहे संस्थेची स्थापना? तर मुंबई येथे. कोणी केलेली आहे? तर बहिष्कृत हितकारणी सभेचे संस्थापक आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ओके, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बहिष्कृत हितकारणी सभा, पीपल्स एज्युकेशन सोसायटी, स्वतंत्र मजूर पक्ष या काही महत्त्वाच्या संस्था स्थापन केलेल्या आहेत. ओके, लक्षात ठेवा. पुढची महत्त्वाची संस्था आहे हरिजन सेवक संघ. ओके, तर स्थापना केव्हा झालेली आहे? 1932 मध्ये. कोठे? तर वर्धा येथे. संस्थापक कोण आहेत? तर महात्मा गांधी. हरिजन सेवक संघ संस्थापक महात्मा गांधी. लक्षात ठेवा. ओके, पुढची महत्त्वाची संस्था आहे निष्काम कर्म मठ. तर स्थापना कधी झालेली आहे? 1910 मध्ये. कोणी केली स्थापना? महर्षी धोंडो केशव कर्वे. फॉरवर्ड ब्लॉक. तर फॉरवर्ड ब्लॉक स्थापना कधी झालेली आहे? तर फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना 1939 मध्ये झालेली आहे. फॉरवर्ड ब्लॉकचे संस्थापक कोण आहेत? तर नेताजी सुभाषचंद्र बोस. ओके, पुढची महत्त्वाची संस्था आहे भूदान चळवळ. तर भूदान चळवळीची स्थापना 1951 मध्ये झालेली आहे. संस्थापक आहेत विनोबा भावे. तर भूदान चळवळ विनोबा भावे, स्थापना 1951. लक्षात ठेवा. ओके, पुढची संस्था आहे डिप्रेस्ड क्लासेस मिशन. तर डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना 18 ऑक्टोबर 1906 मध्ये झालेली आहे. संस्थापक महर्षी विठ्ठल रामजी शिंदे. ओके, नेक्स्ट, पुणे सार्वजनिक सभा. पुणे सार्वजनिक सभेची स्थापना कधी झालेली आहे? तर 2 एप्रिल 1870 मध्ये झालेली आहे. संस्थापक कोण आहेत? पुणे सार्वजनिक सभेचे संस्थापक न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, गणेश वासुदेव जोशी, सार्वजनिक काका. ओके, पुढची महत्त्वाची संस्था आहे मानवधर्म सभा. तर मानवधर्म सभेची स्थापना 22 जून 1844 मध्ये झालेली आहे. तर मानवधर्म सभेची स्थापना कोठे झालेली आहे? तर सुरत येथे. संस्थापक कोण आहेत? तर दादोबा पांडुरंग तळखरकर. ओके, लक्षात ठेवा. मित्रांनो, एक लक्षात घ्या, गणेश वासुदेव जोशी यांना सार्वजनिक काका या टोपण नावाने ओळखले जाते. ओके, तर अशा प्रकारे आपण काही महत्त्वाच्या सामाजिक संस्था, त्यांच्या संस्थापक, संस्था कधी स्थापन झाली, कोठे स्थापन झाली हे पाहिलेलं आहे. प्रत्येक एक्झामसाठी हे पॉईंट्स खूप महत्त्वाचे आहेत. याची PDF हवी असेल तर टेलिग्राम चॅनल जॉईन करा. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. चला तर मग आज आपण इथेच थांबूयात. थँक्यू.